येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आणि शांतीचा राजा म्हणून त्यांच्या येरुशलेम प्रवेशाच्या आठवणी जागवत नाशिक शहरात ख्रिस्ती बांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली. परमेश्वराचा पुत्र मानल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा ख्रिस्ती श्रद्धेचा केंद्रबिंदू मानला जातो. हा मृत्यू म्हणजे देवाने मानव जातीवर केलेल्या अपार प्रेमाचं प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. येशू हा देवाचा पुत्र असून संपूर्ण मानवजातीच्या पापांच्या क्षमेसाठी तो पृथ्वीवर आला आणि जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्याचं तारण होईल अशी प्रतिक्रिया सेंट थॉमस चर्चचे प्रेसबिटर इन्चार्ज रेव रुपेश विल्सन निकाळजी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 2026 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तो आला मुळात आपला जीव देण्यासाठी. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त या जगासाठी दिला. देवाच्या न्यायाप्रमाणे पाप क्षमेसाठी किंवा रक्त सांडवल्याशिवाय पाप क्षमा होत नाही. आणि या संपूर्ण जगाच्या पापाच्या क्षमेसाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठविला. केवळ त्या वधस्तंभावर त्याने आपला प्राण द्यावा, आपलं रक्त सांडवावं आणि त्याच्या रक्त सांडवल्याद्वारे संपूर्ण जगाच्या पापाची क्षमा व्हावी. केवळ ख्रिस्ती लोकांची नाही तर संपूर्ण जगातील पापाच्या लोकांची क्षमा व्हावी. आणि म्हणून त्या वधस्तंभावरचं मरण सहन करण्याकरता आजच्या दिवशी म्हणजे 2026 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जयघोषानं त्या येरुशलेम शहरामध्ये प्रवेश करत आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो राजा म्हणून या जगामध्ये आला. तो कुठलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर तो शांती प्रस्थापित करण्यासाठी. आणि तो नम्र आणि लीन होऊन कुठल्या घोड्यावर किंवा हत्तीवर बसून नाही आला तर तो एका गाढवाच्या गाढवावर बसून आला. याचं कारण म्हणजे तो लीन आणि नम्र झाला. आणि त्याचं स्मरण म्हणून आज आम्ही या गोष्टीचं स्मरण करत आहोत. त्या काळी देखील त्या राजाचं स्वागत करण्यासाठी लोकांनी हातामध्ये डाळ्या घेतल्या, आपल्या अंगावरचे कपडे त्यांनी रस्त्यावर टाकले आणि येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं. आज देखील आम्ही आमच्या हातामध्ये त्या डाळ्या, त्या झाडाच्या पानं आम्ही हातात घेऊन संपूर्ण नाशिक शहरामध्ये त्या पद्धतीने आम्ही मिरवणूक काढलेली आहे. उद्देश हाच आहे की 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्यांनी शांतीचा संदेश दिला आणि त्यांनी सर्वांसाठी आपलं रक्त सांडवलं. त्यांनी तुम्हाला मला होणारी जी सजा आहे, तुमच्या आणि माझ्या पापामुळे आम्हाला जी सजा होणार होती ती स्वतः त्यांनी आपल्यावर घेतली आणि आमच्या पापाची त्यांनी क्षमा केलेली आहे. केवळ आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवावा. येशू ख्रिस्ताद्वारेच आमच्या पापाची क्षमा आहे. आमचं जीवन जे आहे या जगामधलं हे क्षणभंगुर आहे. आम्ही माती आहोत आणि मातीला मिळणार आहोत. कोणीही प्राणी जिवंत राहू शकत नाही. परंतु या जीवनानंतर आमच्या मरणानंतर काय तर त्याकरिता येशू ख्रिस्ताने आम्हाला शाश्वत आशा दिलेली आहे. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. याचाच अर्थ असा की येशू ख्रिस्तानं तो मेला आणि तुमच्या आणि माझ्याकरिता तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. तो जिवंत देव आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे तो देखील उठवणार आहे आणि आम्ही देखील मेल्यानंतर पुन्हा उठवणार आहोत आणि एकमेकाला भेटणार आहोत. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. या मरणानंतर देखील जे जीवन आहे ते सर्वकाळचं जीवन आम्हाला मिळणार आहे. म्हणून आज आम्ही जयघोष करत आनंदाने घोषणा करत संपूर्ण नाशिक शहरामध्ये आम्ही मिरवणूक काढली. उद्देश हाच आहे की सर्वांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. ज्याप्रमाणे 2026 वर्षापूर्वी तो या जगात आला आणि त्या येरुशलेम शहरामध्ये त्या वधस्तंभावरचं मरण सहन करण्याकरता आनंदाने त्या ठिकाणी त्यांनी मिरवणुकीद्वारे लोकांनी त्याचा जयघोष केला. आज देखील आम्ही त्या ख्रिस्ताचा जयघोष करत आहे कारण तो मेलेला नाही, तो जिवंत देव आहे. बोला ईसा मसीह की. या प्रसंगी या उत्सवात सहभागी होण्यासाठी ख्रिस्ती बंधू भगिनी आणि युवक युवतींसह अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेंट थॉमस चर्चचे सचिव शशांक शिंदे, खजिनदार रमेश क्षेत्रे, सहसचिव श्वेता वरघट, सहखजिनदार राहुल देशपांडे, वॉर्डन जेम्स वैरागर, महिला मंडळ अध्यक्षा रेखा रुपेश निकाळजे, संडे स्कूल प्रतिनिधी श्रीमती निर्मला विजय म्हात्रे यांच्यासह सेंट थॉमस चर्च पास्टोरेट कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल मंडळीतील सर्व लहान थोर सभासद यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय.
न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.